नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। श्री संत जनाबाई पायीवारी पालखी सोहळा गंगाखेड येथून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दिनांक 23 जून 2025 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता श्री संत जनाबाई मंदिर गोदावरी घाट गंगाखेड येथून निघणार आहे। पालखी सोहळ्याचे हे 52वे वर्ष असून श्री क्षेत्र गंगाखेड ते श्री क्षेत्र पंढरपूर असा पायीवारी दिंडी सोहळा निघत आहे। या दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा। जास्तीत जास्त टाळकऱ्यांनी, मृदंगाचार्य, गायनाचार्य व सर्व वारकरी मंडळांनी आपल्या जनाबाईच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवून श्री हरी भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती सर्व संचालक मंडळ श्री संत जनाबाई जन्मस्थान संस्थान गंगाखेड यांनी केली आहे। तरी श्री संत जनाबाई पायीवारी दिंडी सोहळ्याचे चालक तथा श्री संत जनाबाई संस्थानचे आजीवन सदस्य श्री शिवाजीराव बाबूराव चौधरी मालक यांच्याशी पायीवारी दिंडी सोहळा 2025 विषयी केलेली चर्चा ऐकूयात। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। धन्यवाद। माऊली, आपलं नाव काय? शिवाजी बाबूराव चौधरी, पालखी सोहळा चालक तथा आजीव सदस्य जनाबाई संस्थान गंगाखेड। श्री संत जनाबाई महाराज की जय। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत जनाबाईचा पालखी सोहळा 23 जून 2025 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। दुपारी 1च्या नंतर जनाबाई आईसाहेब काय आहेत हे थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो। सगळ्यात आवडते संत म्हणजे जनाबाई, संत श्रेष्ठ म्हणजे जनाबाई। आणि जनाबाईंनी रोज प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, दळणकांडण करावं। त्याच्यासाठी विठ्ठलाने मूर्तिरूपातून बाहेर येऊन जनाबाईला उठवावं, त्यांच्यासोबत दळणकांडण करावं। अशा पद्धतीचं काम देव जनाबाईसोबत करत होते। सगळ्यात आवडती आणि लाडकी संत म्हणजे जनाबाई। आणि त्यांच्यासोबत दळण दळताना परत सकाळी उठल्याबरोबर झाडं लोटकरी, चक्रपात, केर भरी चक्रपाणी अशा पद्धतीचे कामं म्हणजे केरसुद्धा भरायचं, सगळं झाडायचं, मंदिर झाडायचं, नामदेव महाराजांचं घर झाडायचं, असं सगळं कामं। लगेच आंघोळी झाल्याच्या नंतर जनाबाईचं देवानी पाणी जनाबाईला आंघोळ घालावी, जनाबाईसोबत चंद्रभागेला कपडे धुवायला जावं, परत दुपारच्या वेळेमध्ये रिकाम्या वेळेमध्ये गोपाळपूरला जाऊन गौऱ्या वेचाव्या। अशा पद्धतीचे कामं देव जनाबाईसोबत करायचे। म्हणजे जो कोणी ज्याचे कर्म चांगले त्याच्यासोबत देव असतो। हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमची जनाबाई, आमची म्हणजेच आपली सुद्धा म्हणता येईल। अशा या संत जनाबाईचा पालखी सोहळा 23 जूनला दुपारी 1च्या नंतर पंढरपूरला प्रस्थान करणार आहे। 3 तारखेला पंढरपूरला पोहोचेल आणि 6 तारखेचा आषाढी वारीचा सोहळा आणि 10 तारखेचा गुरुपौर्णिमेचा सोहळा पार करून गुरुपौर्णिमेला परत निघेल आणि 12 तारखेला गंगाखेडला परत येईल। हा सोहळा 1972 पासून पालखी सोहळा सुरू आहे। या पालखी सोहळ्याला 54 वर्ष पूर्ण झालेत, पण कोरोनाचा 19-20चा काळ पायी न गेल्यामुळं हा पायी सोहळा 52वा आहे। अशा पद्धतीनं जनाबाईची जो कोणी सेवा करल की त्याला जनाबाई प्रत्यक्ष पांडुरंग। आता जनाबाईचे सगळ्या संतांचे अभंग, इतर संतांचे अभंग दुसऱ्यांनी लिहिलेले आहेत, पण जनाबाईचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंगाने लिहिले आहेत। आणि जनाबाईचा महिमा खूप मागाध आहे, जनाबाईचा अधिकारही खूप मोठा आहे। तरी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी मने ज्ञानदेवा बोला अभंग,
जनाबाईनं विठ्ठल मंदिरं झाडलोट करायचं, कीर्तनाच्या वेळेस नामदेव महाराजांनी कीर्तन करायचं, जनाबाईनं विणा घ्यायचा आणि ज्ञानेश्वरांना अधिकारानंच जनाबाईने सांगायचं की ज्ञानदेवा तुम्ही अभंग बोला, असा हा मोठा अधिकार असलेल्या आमच्या भोळा भाव देवा पाव म्हणणाऱ्या आमच्या जनाबाई. आता आपल्या पालखी सोहळ्यात अंदाजे किती माणसं वारकरी आहेत? 300 ते 350 वारकरी पालखीसोबत असतात. आणि दरवर्षी जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जो काही सोहळ्याला शासनाचा सुविधा पुरवल्या जातात, त्या पद्धतीचंच या सुविधा या पालखीला सोहळ्याला सुद्धा पुरवल्या जाव्यात. शेकडो पालख्या ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालख्या, हजारो पालख्या ज्ञानेश्वर तुकारामाच्या असतात. त्याच पद्धतीने विदर्भातील काही दिंड्या गजानन महाराजाची असेल, मुक्ताबाईची असेल, जनाबाईची असेल, नामदेव महाराजांची असेल, पुन्हा नाना उजवणीची ज्ञानेश्वर महाराजांची असेल किंवा मोहम्मद खान इतर संतांच्या ज्या पालख्या इकडं शेकडो गुलाबराव महाराजांची पालखी असेल, अशा अनेक शेकडो पालख्याही या मार्गानं जातात. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरासोबत सुविधा पुरवल्या जातात त्याच पद्धतीच्या सुविधा या रस्त्याने सुद्धा केल्या जाव्यात, या मार्गाने सुद्धा केल्या जाव्यात, एवढीच शासनाकडून अपेक्षा आहे. मागच्या हा पालखी मार्ग गंगाखेड, परळी, अंबाजोगाई पुढे होतो. हा पालखी मार्ग सुरुवातीला 11व्या मुक्कामी पंढरपूरला जातो. पहिला मुक्काम पडेगाव, परळी, अंबेजोगाई, तुकाराम महाराज पावनधाम, परत हाशेगाव, येरमाळ, बार्शी, रिधोरा, लवळ, आष्टी, पंढरपूर अशा 11व्या मुक्कामी पंढरपूरला पोहोचतो. म्हणजे आपण शासनाकडून असल्या या रस्त्याची तेवढी सुविधा करावी आणि जवळपास येणाऱ्या सगळ्या 200 ते 250 दिंड्या आहेत या मार्गाने येणाऱ्या दिंड्याची सुविधा व्हावी ही तुमची मागणी आहे का? आता हे परळी रोड मागच्या 3.5 ते 4 वर्ष झाला होतोय. 30 किलोमीटरचा मार्ग आहे, आणखीनही पूर्ण झाला नाही. आता राणी म्हणजे लोखंडी सावरगावापासून कळंबपर्यंतचा आता काम सुरू झालंय. लवकरात लवकर हा मार्गाचं काम करणं अपेक्षित आहे. लवकरात लवकर हा पालखी मार्ग तयार केला जावा अशी अपेक्षा आहे शासनाकडनं. तुमच्या तालुक्यातल्या वारकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी या माध्यमातून असं सांगतो, जनाबाई संस्थांचे आजीव सदस्य व दिंडी सोहळा चालक या नात्यानं मी सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना असं आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी जर ह्या जनाबाईचं वचन असेल, जनाबाईचा बोलण्याचा असेल की जनाबाईचे अभंग अनुभवायचे असतील तर जास्तीत जास्त आणि पांडुरंगाची कृपा व्हावी असे वाटत असेल, जनाबाईची कृपा अशी व्हावी वाटत असेल तर जनाबाईच्या सोबत भजन करण्यासाठी, सेवा करण्यासाठी जनाबाईच्या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं अशी अपेक्षा आहे. तिथे पालखी सोहळा निघण्याची वेळ आणि टाईम तुम्ही दिलेला आहे. हो. आणि तुम्ही सर्व भाविक भक्तांना जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या श्री संत जनाबाईच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. त्याबद्दल धन्यवाद. तयाचे अंगणी तिष्ठ तसे जनीचे आपदा अखंडित गाये, तयाचे मी पाय वंदी माथा, जनीचे आवडे जयाशी वचन, तयाशी नारायण कृपा करी, पांडुरंग म्हणे ऐका ज्ञान देवा, ऐसावर द्यावा जनीसाठी. म्हणे जनाबाईसाठी पांडुरंग असं म्हणतात की जो कोणी जनाबाईचे वचन गाईल, जनाबाईचे अभंग गाईल, जनाबाईचे वचन अंगीकारील, अशा सर्वांसाठी मी प्रत्यक्ष त्यांच्याच पाया पडेल असं पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वरांना सांगतात. तुम्ही दिलेला आहे. हो. आणि तुम्ही सर्व भाविक भक्तांना जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या श्री संत जनाबाईच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. श्री संत जनाबाई महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. आपलं नाव? गणेश मारुतराव वाघमारे, गंगाखेड मंदिरात. आपण जाताय का पालखीमध्ये? हो, 8वी वारी आहे. आपण का
हां आम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून जसं सेवा देतो, सुरक्षा रक्षक. मी शिवसेना संत जनाबाई पालखीचा 28वी वारी आहे. तरी श्री संत जनाबाई पालखी सोहळ्यामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेने प्रत्येक वारकऱ्यांनी, प्रत्येक साधू संतांनी सहभाग घेऊन प्रत्येक जनामाईच्या दिंडीमध्ये सेवा करून एक त्याच्या यात्रेला एक खूप उत्साहान आणि आनंदी वातावरण द्यावे, हीच वारकऱ्यांना माझी विनंती. माझे नाव ईश्वर हनुमान दापसे. मी जात नाही, माझे पप्पा जात तिथं. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.